आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. बरं झालं तुम्हाला इथे ट्रान्सफर मिळाली. गेली 3 वर्ष झालं पण कलेक्टर ऑफिस मध्ये काम करतोय, पण एकत्र काम करण्याचा योग आलाच नाही. हो ना, जेव्हा कळालं इकडं जागा रिकामी झाली त्यावेळी विचार केला इकडे ट्रान्सफर घ्यावी. ते काय ना, सध्या मालती जरा नाराज असते, खूप विचित्र वागते. म्हटलं तुझ्या सहवासात आली की जरा बरं वाटेल तिला. का हो, तिला काय झालं आता? तुला तर माहितीच आहे सुंदरी, 6 वर्ष झाली लग्नाला पण अजून मूल नाही आम्हाला. तुझी गोष्ट जरा वेगळी आहे. नाही म्हणजे जरा मोकेपणानेच बोलतो. लय वाटत असेल ना की तुझे घर संसार असावा, मुलं असावीत, पण सुंदरी तुझ्याकडे तुझं काम आहे, सावी आहे. मालतीचं तसं नाही आहे ना. तुम्ही काळजी नका करू. आता आलात ना परत, आपण बोलूयात. स्पेशली मी बोलते मालतीशी, काळजी नका करू. काय झालं सुंदरी, तू टेन्स का वाटतेस एवढी? टेन्शन कसलं, कामाचे विचार चालू असतात. आणि बोलायचं आहेच मला तुमच्याशी, आता वर्किंग आवर्स मध्ये नको. एनिवेज आपा तुम्हाला कामाचे सगळे डिटेल्स देते. चालेल. सरूचं एकदा सगळं मार्गी लागलं की नाही, मगच माझ्या जीवाला समाधान लागेल बघा. तुम्ही मला असं तातडीनं बोलवून घेतलं म्हणजे तुमच्या मनात नक्कीच सरूसाठी कोणीतरी आहे, होय ना? तसं ठीक आहे, पण माझ्या सावीला खूप मिस करेन. धनंजय देसाई? होय, धनंजय देसाई DSP. त्याची पण बायको ऍक्सिडेंट मध्ये गेली. त्याला एक मुलगा आहे, आरोह. तो पण आपल्या सावीच्या शाळेत आहे. दोघांची चांगली गट्टी जमली आहे बर का. आणि धनंजयचा स्वभाव पण खूप चांगला आहे बर का. अगदी मन मिळावू सगळ्यांच्या मदतीला धावून जाणारा, अगदी आपल्या सरू सारखा. दोघांचा जोडा ना अगदी योग्य आहे बघा. तिला योग्य जोडीदार मिळालाय आता. हे खूप चांगलं आहे. सरूशी बोललात का तुम्ही? अहो, म्हणून तर मी तुम्हाला बोलवलं इकडं. अहो, लग्नाविषयी माझ्याशी काही धड बोलतच नाही होती. इतक्या वर्षी तर लग्न नको नकोच म्हणत होती, पण आता तिला हळूहळू पटायला लागले. मुख्य म्हणजे सावीला पण बाबाची गरज आहे हे जाणवतंय आता तिला. आता सावी पण मोठी होती हो, 100 प्रश्न विचारत असते, पण धनंजयचा विषय कसा काढावा ना तेच मला कळत नाही बघा. असं वाटतं आपण काहीतरी बोलायला जाऊन पुन्हा सगळं फिसकटायचं. त्यापेक्षा तुम्हीच एकदा तिच्याशी गोडी गुलाबीने बोलून बघा ना, ते बरं होईल. बोले. आदित्य! हो तांबरेकर, आलो आलो. हा आवाज ओळखीचा वाटला का हो तुम्हाला? होय हो, मला पण आवाज ओळखीचाच वाटला, पण तिथे दिसलं नाही कोणी. जाऊ द्या, असेल कोणीतरी. होतं असं कधी कधीतरी आपल्याला वाटतं ओळखीचा आवाज. बर चला निघूया आपण. हो हं? चल. कोण माणूस माझ्यावरती पार ठेवून आहे. हे सगळं ते आदित्यमुळे होत आहे.
त्याच्याशी सगळी संबंध तोडून टाकायला पाहिजे ताबडतोब. त्याला फोन करायला पाहिजे. शेट, त्याचा फोन का लागत नाहीये? हा माणूसांना मला आयुष्यभरासाठी गोतात आणेल. सगळ्यांना हा पेपर दिसतोय? ह्या पेपरचे जे दोन्ही एजेस आहेत ना ते असे एकमेकांना जॉईन करायचे. हा एक एज आणि हा एक एज, आणि परफेक्ट हाफ मध्ये ह्या पेपरला फोल्ड करायचं. ओके? आणि मग आता मी वर्गात असेल हे माहित असून सुद्धा हा किरण कशाला कॉल करतोय मला? फोन का उचलत नाहीये? मी काय बोलत होतो? हा, तर एक मिनिट. ठीक आहे, नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण कंटिन्यू करूया. ओके? सावी, ऐक ना, मला जरा बोलायचंय तुझ्याशी. एक फक्त हा कॉल आटपून घेतो आणि मग बोलतो तुझ्याशी. ओके? हॅलो. हो आदित्य सर, त्यांनी माझ्या मागावरती माणसं ठेवली आहेत. काय? तुझ्या मागे माणूस लाव? हा, एक मिनिट. हा, एक मिनिट बाळ, मी आलो. मग माझा अंदाज बरोबर ठरला ना? बरं आलं ना मी अनुला घेऊन तुझ्या घरातून शिफ्ट झालो, दुसऱ्या ठिकाणी गेलो. ती बाई फार डेंजर आहे. ती शांत बसणार नाही आता. हो सर, तुम्ही आणि ते काय ते दोघे जण बघून घ्या. झाली तेवढी मदत पुरी झाली. आता यापुढे मी तुम्हाला कोणतीही मदत करू शकणार नाही. तुमचे फोटो मी त्या एजंटला दिलेत. ते डॉक्युमेंट जसे बनवून झाले ते तुम्हाला फोन करून सांगतील. मला सांग मग अनुच्या ट्रीटमेंटचं काय? मी एकटा कसं हँडल करणार आहे तिला? अहो ते करावं लागेल सर. अनु मॅडमला बेशुद्ध ठेवण्यासाठी मी इंजेक्शन्स आणि काय गोळ्या ते माझ्या मित्राकडून तुम्हाला पाठवतो. तर कधी आणि कशा घ्यायच्या आहेत त्याचे डिटेल्स त्याच्यामध्ये असतील. आणि प्लीज सर, यापुढे मला अजिबात कॉन्टॅक्ट करू नका. अहो सर, माझं लायसन्स गेलं तर मी जन्माचा फसेल, आणि मी जर पकडलं गेलो ना तर तुम्ही सुद्धा अडकाल. त्यामुळे मला अजिबात कॉन्टॅक्ट करू नका. गुड बाय. हे बघ, हे का परत हे वादळ आले माझ्या आयुष्यात? माझ्या बाळाचा नीट निरूपही घेता येत नाही मला. जन्मभर साठवता येईल एवढं बोलायचे तिच्याशी.